पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धा संपन्न नामसप्ताह यात्रेत वडपाडा कलापथक ठरले नृत्य स्पर्धेचे प्रथम मानकरी। श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराजांच्या 196व्या पुण्यतिथी निमित्ताने नामसप्ताह यात्रा महोत्सवात भव्य पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वडपाडा येथील कलापथक नृत्य 21,000 रुपयाचे पारितोषिक पटकावले। या स्पर्धेत धुळे, नाशिक, नंदुरबार शेजारच्या गुजरात राज्यातील आदिवासी नृत्य कलाकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावर्षी ऑडिओ नृत्यासही सहभागी करून घेतले होते, पण पारंपरिक आदिवासी पेहराव, बोलीभाषा व सादरीकरण असावे। या स्पर्धेचे उद्घाटन विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती हरिभक्त पारायण योगेश्वर महाराज देशपांडे यांच्या शुभ हस्ते खंडोजी महाराजांची प्रतिमा व आदिवासी पारंपरिक नृत्य साहित्याच्या पूजनाने झाले। यावेळी व्यासपीठावर राम मंदिर संस्थानचे सर्वेश्वर दास महाराज, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, इंजिनियर मोहन सूर्यवंशी, इंजिनियर अशोक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे, माजी उपसरपंच डॉक्टर विनोद कोठावदे, दिलीप बधान, माजी उपसरपंच प्रताप कोतकर, संयोजन समितीचे सदस्य प्रतीक कोतकर, देवेंद्र गांगुर्डे, कैलास सूर्यवंशी, योगेश कोठावदे, जगदीश गांगुर्डे, जितेंद्र कोतकर, दिनेश पाटील, सचिन धामणे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आकाश ढोले यांनी केले। स्पर्धेत प्रथम क्रमांक मोहगाव वडपाडा येथील कलापथक नृत्य कलाकारांनी प्रथम बक्षीस पटकावले। द्वितीय होळी नृत्य तळोदा येथील यांनी, तर तृतीय नंदी पार्टी माडीवाडा व चतुर्थ ताडपा कला नृत्य आमोडे माऊली पथक धंगाई डोंगऱ्या नृत्य झिरणीपाडा यांनी बक्षिसे पटकावली। ही 21,000 रुपयाचे रोख बक्षीस अशोक राघू सोनवणे यांच्याकडून, तर द्वितीय 11,000 रुपये प्रवीण बापू चौरे, तृतीय 7100 7,100 रुपये सचिन शंकर धामणे, 5,100 रुपये प्रताप पाटील, 3,100 रुपये जितेंद्र कोतकर, 3,100 रुपये दिनेश पाटील यांनी दिले। आमचा जो नृत्य प्रकार आहे तो आमची माती आमची माणसं पेरणी नृत्य। पेरणी म्हणजे पेरणं नव्हे, तर आदिवासींमध्ये जे नृत्य प्रकार सादर केले जातात ते असं गोल धरून नाचतात। त्या गोलला पेरण असं म्हटलं जातं, म्हणून त्याला पेरणी नृत्य असं नाव आहे। आमचं गाव मोहगाव वडपाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे। सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून देवा पवार शहादा, प्राध्यापक SD पाटील कुडाशी, अविनाश कोकणी नंदुरबार यांनी काम पाहिले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज, संपादक अनिल बोराडे। श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळनेर नगरीमध्ये हा नामसप्ताह दरवर्षी सालाबादाप्रमाणे होत असतो। हे समर्थ सद्गुरू खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचे 196वे वर्ष नामसप्त्याचे होते। त्यानिमित्त हा गेल्या 11 वर्षापासून हरिभक्त पारायण भागवताचार्य श्री योगेश्वरजी महाराज देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रमाची सुरुवात झाली। 11 वर्षापूर्वी हा कार्यक्रम मंदिरात छोटेखानी होत होता आणि त्याला भव्य दिव्य स्वरूप देऊन समितीचं एक संघटन करून महाराजांनी हे आम्हाला एक सेवा करायचं, आमच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करायचं एक साधन उपलब्ध करून दिलं व श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराजांच्या आशीर्वादाने पंचक्रोशीतील आदिवासी समाज किंवा जे पारंपरिक नृत्य व वाद्य आपल्या संस्कृतीचे सादरीकरण करू शकतात व भविष्यातील पिढी ही आपल्या परंपरेला न विसरता हे साध्य करेल, काही कलागुणांना वाव देईल, या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची म्हणजे मूर्त रोड करण्यात आली व गेल्या 11 वर्षापासून हा सातत्याने कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे।